तुला आज संडे मग काय करायचंय? फुलं तोडायचे. फुलं तोडायच्यात? कुठं फुलं येतं? खाली फुलं येतात. खाली फुलं धुय काय देवप्पाला आणायचे धुय? हा. बर बघतो आम्ही इथून. कुठं आहेत रे? हो. तिथं आहेत रे फुलं आहेत. रुद्र जायचं ना खाली आणायला फुलं. बडे बडे फुलं आहेत होय? बर खाली जायचं आणायला. बर आहेत का फुलं आहेत? तर नमस्कार मंडळी, खाली आपण आलेलो आहे दादा. आहेत फुलं? लय अडचण निघते का? घे हळूच घे. थांब इकडे. हा आले रे दीदीच्या हाताला आलेत रे बाबा. अयो पाणी पण आहे रे त्याच्यावर. पिशवीत टाक. दीदीला रुद्र समोर फुलं असले तरी दिसना आता काय बोलायचं आता. लयच मोठा मॅटर आहे आता. यो रुद्र तुझ्या हाताला नाही येत. बस देवबाप्पाला एवढे लय झाले. रुद्र फांदे कशाला तोडतो? झाडाची फांदे तोडायची नाही बाळा. मित्रांनो, आपल्या बिल्डिंग मध्ये ना भरपूर असे काही झाडं येतं. नारळाचे पण झाडं भरपूर आहेत. 1-2 नारळाचे झाडं आहे ना जळाले, कारण आहे ना त्याचं पीस आहे ना एवढा काय नाही आहे. तर फुलाचे झाडं आहे ना मस्त येतात आणि आता फुलं आलेले आहेत भारी. पावसामुळे ना ते अजूनच टवटवीत झालेले आहेत. त्याच्यामुळे आज आहे ना आपण मस्त फुलं घेऊन जाणार आहेत वरती. फुलं इथं ते दिसना तर बी तुला. हे बघ हे बघ. रुद्र तुझ्याकडे पिशवी धर. पिशवी धर ना. हा हे बघ किती फुलं आहेत रे. आज देव बाप्पाला लय फुलं आहेत बाबा. कोणतरी घेऊन जातोय म्हणून तूच घेऊन चालली हो आज. हे बघ इथं एक आहे, इकडे एक. हे बघ इकडून इकडून इकडून. हे बघ ह्या साईडनी. काय रुद्र तुला तुला तोडायचं होतं? ते बघ खाली. बस लय झाले बाप्पाला. मग बस ना आता संपले ना फुलं. संपले पिल्या. हो पलीकडे. हे बघा, आज मी माझ्या देवबाप्पाला ना फुलं घेऊन चालले. आज मी ना देवपूजा करणार आहे.